नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। चला तर मग वळूयात कोणत्या आहेत आजच्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक हवामान तयार। पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार पावसाची हवामान खात्याने वर्तवली शक्यता। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी अखेर जाहीर। शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांसाठी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता ईडी कडून जप्त। खडसे यांची तब्बल 5,73,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त झाली असल्याची माहिती। ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्व पक्षांचे एकमत। सूचना आणि विविध पर्यायांचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक होणार। राज्यात टोमॅटो मिरचीनंतर आता कांद्याचे भावही कोसळले। कांद्याच्या प्रति क्विंटल मागे 260 रुपयांची घसरण। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचं चित्र। मराठा आरक्षण प्रश्नी खासदार छत्रपती संभाजीराजे 2 सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार। सर्वपक्षीय खासदारांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीने उपस्थित राहण्याचं केलं आवाहन। मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या कोरोना व्हॅक्सिनला ड्रग कंट्रोलरकडून क्लिनिकली ट्रायलसाठी मंजुरी। ही 2 डोसची रिकॉम्बिनेंट प्रोटीन बेस व्हॅक्सिन आहे। डिसेंबर 2021 पर्यंत आरबीआय आपल्या डिजिटल चलनासाठी चाचणी कार्यक्रम सुरू करू शकते। गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं विधान। गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांमध्ये 13 अमेरिकन कर्मचाऱ्यांचा मृत्यू। शहीदांच्या समर्थनार्थ 30 ऑगस्ट संध्याकाळपर्यंत अमेरिकेचा ध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार। काबूल स्फोटाची जबाबदारी ISIS-K स्वीकारली। जशास तसं उत्तर देण्याचा अमेरिकेचा इशारा। तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। यासारख्याच नवनवीन घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।